नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो या आपल्या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, तुम्ही अभ्यास एकदम प्रॉपर पद्धतीने करतच असाल. आज एक महत्त्वपूर्ण याच अभ्यासाचा एक महत्त्वाचा घटक आपल्याला बघायचा आहे. तो म्हणजे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. 2026 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नुकताच आदित्य डोवल यांना जाहीर झालेला आहे, जो आता तुम्हाला 1 ऑगस्टला त्यांना प्रदान होताना दिसेलच. पण त्याआधीच आपण हा नक्की राष्ट्रीय पुरस्कार काय आहे, हा राष्ट्रीय पुरस्कार आतापर्यंत कोणाला दिला गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित डोवल यांच्याबद्दल आपण महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आज या छोट्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर हे लेक्चर पूर्णपणे बघा आणि जर तुम्ही या लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर डेफिनेटली लाईक पण करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार म्हणजे एकदम आता रिसेंटली तयार केलेला पुरस्कार नाही, तो खूप जुना पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात जी आहे, जी लोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रित्यर्थ खास करून त्यांच्या 1983 पासून, कितीपासून? 1983 पासून या पुरस्काराची सुरुवात केली गेलेली आहे. त्यांच्या पुण्यतिथीला हा दिला जातो. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, त्यांच्या पुण्यतिथीला पुण्यतिथीला हा प्रदान केला जातो. आता पुण्यतिथीला प्रदान केला जातो म्हणजे नक्की काय? तर 1 ऑगस्टला 1 ऑगस्ट दरवर्षी 1 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो. आता हा जो पुरस्कार आहे ते कोण देतं? ठीक आहे, किंवा या पुरस्काराची सुरुवात ज्यांनी केली ते कोण? तर हे टिळक स्मारक मंदिर जे आहे पुण्यामधलं, तर टिळक स्मारक मंदिराद्वारे, ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, टिळक पुणे या ठिकाणचं टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट म्हणजे टिळकांच्या ट्रस्ट, एक टिळकांच्या घराण्यातलं एक ट्रस्ट आहे. त्यामध्ये मोस्ट प्रोबॅबली टिळकांच्याच घराण्यातले काही महत्त्वपूर्ण लोक त्या ठिकाणी आहेत. तर टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं हा राष्ट्रीय लेवलवरचा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार, ओके, या पुरस्कारामध्ये एक मानचिन्ह, जे की तुम्हाला थंबनेल वरती दिसत असेल, ते मानचिन्ह, ठीक आहे, एक पत्रक आणि 1,00,000 रुपये बक्षीस, किंवा बक्षीस म्हणण्यापेक्षा 1,00,000 रुपयाचं एक नगद रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. आता हा पुरस्कार जो आहे तो आतापर्यंत किती लोकांना मिळाला? कारण की या पुरस्कारावरती बेसिक क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, की हा पुरस्कार आतापर्यंत किती लोकांना मिळाला? तर 2020 मध्ये, ठीक आहे, 2020 मध्ये सोनम वांगचुक यांना मिळाला होता. 2020 मध्ये जे आता प्रोटेस्ट करत आहेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी, सोनम वांगचुक यांना मिळाला होता. 2021 ला सायरस पुनावाला यांना मिळाला होता. 2022 ला, ठीक आहे, 2022 ला डॉक्टर तेथिस थॉमस यांना मिळाला होता. 2023 ला आपले देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र दामोदर दास मोदी यांना मिळाला होता. 2024 ला सुधा मूर्ती यांना मिळाला होता. 2025 ला नितीन गडकरी यांना मिळाला होता. आता 2026 ला अजित डोवल यांना तो मिळाला. आता अजित डोवल किंवा डोवल यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन नक्की काय? कारण की बघा, राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला, राष्ट्रीय पुरस्काराचं स्वरूप काय, राष्ट्रीय पुरस्कार कधी सुरू झाला, हे तर बेसिक भाग तुमचा कंप्लीट झाला. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा असतो, की राष्ट्रीय पुरस्कार जो आहे, तो राष्ट्रीय पुरस्कार नक्की दिला ज्या व्यक्तीला जातो त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आता हे आहेत अजित डोवल सर. 1968च्या 1968च्या IPS बॅचचे हे अधिकारी. त्यानंतर IPS, ओके, त्यांचं जे केडर होतं, त्यांचं केडर होतं केरळचं. 1968च्या काळात ते IPS झाले होते. एकदम जुने आणि एकदम रंजले गांजलेले जे खेळाडी म्हणतात ना, ब्युरोक्रॅट्स, त्यापैकी एक महत्त्वपूर्ण, आणि आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या हितासाठी अनेक वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहेत. आता यांची कारकीर्द जर आपण बघितली तर आता सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, की 2014 पासून ते आजपर्यंत, 2014 पासून तर आजपर्यंत हे आपल्या देशाचे, हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे. आता हे काय असतं बरं? पहिले हे समजून घेऊ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे काय? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या देशाला जे लोक चालवतात ते असतात लोकप्रतिनिधी, ज्यांना आपण निवडून देतो.
या लोकांचं मेन काम असतं की आपल्या देशाचं संरक्षण करणं बाहेरच्या आक्रमणापासून किंवा इंटरनल आक्रमणापासून, म्हणजे इंटरनल प्रॉब्लेम्स पासून. म्हणजे देशाच्या आतमध्ये आणि देशाच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम क्रिएट करणारे काही शक्ती कार्यरत असतात. अशा प्रॉब्लेम्सला शोधणं, अशा प्रॉब्लेम्सला कशा पद्धतीने शांत करता येईल किंवा अशा प्रॉब्लेमला कशा पद्धतीने मुळापासून उखडता येईल यासाठी प्रयत्न करणं. आणि रिसेंटली तुम्हाला आता धुरंधर 1, धुरंधर 2 वगैरे हे मूव्हीज तुम्ही कदाचित बघितले असतील, तर या मूव्हीजमध्ये सुद्धा एक कॅरेक्टर तयार करून ठेवलेला आहे. आणि त्या कॅरेक्टरला एक अजित डोवल सरांसारखंच थोडंसं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या देशासाठी ज्या गोष्टी करायच्या गरजेच्या वाटतात, ओके, आपल्या देशामध्ये असलेलं जे काही गुप्तचर विभाग आहे, त्या गुप्तचर विभागाला ज्या गोष्टी आपल्या देशाच्या हितासाठी आवश्यक असतात, त्या सगळ्या गोष्टी त्यांचं डिपार्टमेंट करायचं किंवा हे करायचे. इव्हन स्वतः आय-बी ऑफिसर म्हणून एक गुप्त पद्धतीने पाकिस्तानमध्ये सुद्धा ते राहून आलेले आहेत. जर आपण त्यांचा एक आढावा आपण जर बघितला त्यांच्या कारकिर्दीचा, तर तो बराच मोठा आढावा आहे. सध्या हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत प्राईम मिनिस्टरचे. म्हणजे प्राईम मिनिस्टर यांना एक महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असे सल्ले जे देण्याचं काम असतं ते यांचं असतं. ठीक आहे. म्हणजे हे कुठं एकदम वॉर करा वगैरे असे काही डिसिजन्स घेत नाहीत. पण एक सगळ्यात महत्त्वाचं जर आपण त्यांचं बघितलं एक भाग, तर 1945 ला त्यांचा जन्म आहे. जन्मस्थान आहे गिरी, ओके, बनेसल्यू, ओके, गढवाल, उत्तराखंडचे आहेत ते प्रॉपर. ठीक आहे, उत्तराखंडचे आहेत. शिक्षण त्यांचं एम.ए. इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे आग्रा विद्यापीठामध्ये. आय-पी-एस ते 1968च्या केरळ केडरचे आहेत. ठीक आहे. आणि आता सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आता बघा, आता हे चर्चेत काय आहेत? तर 2026 मध्ये हे कायम चर्चेत यासाठी राहिलेले आहेत कारण की बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये अजित डोवल, ठीक आहे, अजित डोवल यांनी बिमस्टेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले होते. आता बिमस्टेक म्हणजे काय, तर बे ऑफ बेंगॉल, ओके, त्या रिलेटेड म्हणजे आपला जो बंगालचा उपसागर आहे, त्या बंगालच्या उपसागराशी संबंधित असलेले जेवढे देश आहेत, ओके, त्या सगळ्या देशांची एक संघटना आहे. त्याच्यामध्ये भारत आहे, बांगलादेश आहे, नेपाळ, भूतान, ओके, त्यानंतर म्यानमार, इंडोनेशिया असे सगळे देश आहेत त्यामध्ये, थायलंड वगैरे, ह्या सगळ्या देशांचा मिळून एक गट बनतो, त्याला म्हणतात बिमस्टेक. आणि या बिमस्टेकच्या सुरक्षा सल्लागारांच्या सगळ्या बैठकी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा, प्रत्येक देशाचा एक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतो. या सगळ्या बिमस्टेकच्या सदस्यांच्या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची एक बैठक झाली आणि या बैठकीचे अध्यक्षपद यांनी भूषवलं होतं. ठीक आहे. या बैठकीत दहशतवाद, सायबर सुरक्षा, संघटित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, कारण की बघा आपल्या भारताच्या शेजारील देशांबरोबर आपल्याला फक्त व्यापार संबंध नसतो डेव्हलप करायचा, तर आपल्याला थोडाफार त्या देशामध्ये काय चाललंय, आपल्या देशासाठी बघा भारतासाठी काही घातक गोष्टी शेजारच्या देशामध्ये सुद्धा तयार होऊ शकतात. नेपाळ सारखा देश आहे, त्या नेपाळ सारखा देश म्हणा, भूतान सारखा देश म्हणा किंवा बांगलादेश सारखा देश म्हणा, या देशामध्ये, ठीक आहे, या देशामध्ये आपल्या भारतासाठी धोकादायक काही गोष्टी किंवा धोकादायक काही संघटना त्या ठिकाणी आसरा घेऊ शकतात, तिथून आपल्या भारतात ऑपरेट करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा डेंजरस आहेत. त्याच्यामुळं गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, ओके, आणि त्याचबरोबर सहकार्य करणं, प्रादेशिक सुरक्षा या संदर्भात सहकार्य करणं हे खूप इम्पॉर्टंट भाग आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्वरूपामध्ये जेवढ्या काही ऍक्टिव्हिटी आहेत ह्या सगळ्या अजित डोवल सरांनी केलेल्या आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि दुसरी गोष्ट जी आलेली आहे ती टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा त्यांच्यासाठी, ओके, हा त्यांना जाहीर झालेला आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीबद्दल, राष्ट्रीय सुरक्षेच्या दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल. मित्रांनो एक लक्षात ठेवा, गेल्या 30 वर्षापासून म्हणजे आता हे नाही म्हटलं तरी रिटायरमेंट, यांना रिटायर होऊन खूप जास्त काळ झालेला आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता पुढे पुढे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की त्यांची जी रिटायरमेंट आहे, ओके, त्यांची जी रिटायरमेंट आहे ही रिटायरमेंट कधी झालेली आहे बघा. ठीक आहे, ते 2005 मध्ये रिटायर झालेले आहेत इंटेलिजन्स ब्युरो मधून, आयबी मधून ते 2005 मध्ये रिटायर झालेले आहेत. आणि 2005 पासून तर आज 2025-26 पर्यंत हे व्यक्तिमत्व कार्यरत आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी. म्हणजे निवृत्तीनंतर सुद्धा, ओके, निवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी आपलं हे पद जे आहे ना, आपल्या देशाच्या सुरक्षा संदर्भातलं पद हे सोडलेलं नाही. विचार करा, 1968 आय-पी-एस कॅडरमध्ये होते. 1968 पासून तर आजपर्यंत किती वर्ष झाले? या सगळ्या वर्षांमध्ये स्पेशली आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, मग ती इंटरनल असो किंवा एक्सटर्नल असो, सगळ्यात उल्लेखनीय कामगिरी यांनी केलेली आहे. आणि 2014 पासून 2000 आतापर्यंत म्हणजे 26 पर्यंत आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून यांनी जे उल्लेखनीय काम केलेले आहे वेगवेगळ्या ऑपरेशन्स मध्ये, ते खूप भारी आहे. ओके, तर आय-पी-एस अधिकारी आहेत.
इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी राहिलेले आहेत, ते संचालक होते इंटेलिजन्स ब्युरोचे. म्हणजे आपल्या देशातील सगळ्यात मोठी जी गुप्तचर संघटना आहे आयबी, त्याला इंटेलिजन्स ब्युरो म्हणतो. आणखी एक संघटना आहे NIA, आणि आणखी आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करते रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ. तर हे जे ह्याच्या 3 संघटना आहेत, त्यापैकी एक इंटेलिजन्स ब्युरो. या इंटेलिजन्स ब्युरोचे ते संचालक म्हणून या ठिकाणी होते. 2004 ते 2005 म्हणजे निवृत्तीपर्यंत ते तिथे होते. त्यानंतर त्यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन त्यांनी स्टार्ट केलं, आणि आता ते 2014 पासून तर आतापर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आता त्यांना मिळालेले कोणते ऑब्व्हियसली पुरस्कार आहेत. तर कीर्तीचक्र मिळालेले आहे त्यांना. भारतातील दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे कीर्तीचक्र. हा कीर्तीचक्र त्यांनी ऑपरेशन ब्लॅक थंडर, म्हणजे ज्यावेळेस पंजाबमध्ये ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या, ओके, पंजाबमध्ये काही देशविरोधी दहशतवादी काही ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या, खलिस्तान वगैरे या टाईपच्या, तर त्या ऍक्टिव्हिटीला, ओके, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तिथल्या महत्वपूर्ण अशा गुप्तचर गोष्टी, ओके, गुप्तचर गोष्टी बाहेर काढण्याचं कार्य हे दोवल यांनी केलं होतं. त्या कार्यासाठी त्यांना कीर्तीचक्र दिलं. त्यांना पोलीस पदकही मिळालेलं आहे 1974ला. राष्ट्रपती पोलीस पदक सुद्धा मिळालेले, आणि आता रिसेंटली टिळक राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. डॉक्टरेट तर भरपूर साऱ्या विद्यापीठांनी त्यांना दिलेली आहे. ठीक आहे. तर डॉक्टरेटचा आता सध्या मुद्दा लक्षात ठेवा फक्त की भीमराव आंबेडकर विद्यापीठ, ओके, हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ, असे, ओके, कुमाव विद्यापीठ, अमिटी विद्यापीठ, अशा विद्यापीठांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. आता त्यांची कामगिरी, प्रमुख कामगिरी कुठे कुठे होती, तर मिझो शांतता करार, मिझोच्या बंडखोरांनी मिझोरमला वेगळं करणं किंवा मिझोरमचा एक वेगळा राज्य तयार करणं यासाठी खूप प्रयत्न सुरू केले होते, आणि या मिझो बंडखोरांना शांत करण्याचं काम हे खूप महत्वाचं होतं. म्हणून मिझोरममध्ये गुप्तचर काम त्यांनी केलं होतं. त्या ठिकाणी मिझोरमच्या शांतता करारासाठी सगळ्यांना अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिले मिझोरम मधले जे काही नेते होते, बंडखोर नेते, त्या बंडखोर नेत्यांना चर्चेसाठी मनवलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑपरेशन ब्लॅक थंडर 1988च्या काळात सुवर्ण मंदिरातील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी गुप्तचर माहिती पुरवली होती. ठीक आहे, जे की 1984 त्या काळात झालं होतं, पण 88 मध्ये त्यांना तो परत काम करावं लागलं होतं नंतरच्या काळात गुप्तचर माहिती. कारण की याच्यानंतर काय झालं होतं, पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशतवादी कार्यवाही सुरू झाली होती. पंजाबमधील दहशतवादी विरोधी मोहिमा, खलिस्तानच्या चळवळीविरुद्ध गुप्तचर कार्यालयांमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून. काश्मीरमध्ये मोहिमा त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर IC-814 कंदार विमान अपहरण 1999ला जे झालं, त्याच्यामध्ये ज्या वाटाघाटी झाल्या होत्या, त्या वाटाघाटीमध्ये एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी ते उपस्थित होते. काय होते, तर सदस्य म्हणून उपस्थित होते, आणि हे तुम्ही कदाचित धुरंधरमध्ये पाहिले असेल. मूव्हीजमध्ये तर हे सगळ्यात पहिला ओपनिंग सीनच आहे. ठीक आहे. म्यानमार सीमापार कारवाई 2015 मध्ये आपण ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या आधी आपण 2015ला म्यानमारमध्ये घुसून त्या ठिकाणच्या दहशतवाद्यांना, ओके, मारलं होतं किंवा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. म्यानमार सोबत जो करार झालेला होता की आपण त्यांच्या प्रदेशात जाऊन तिथल्या दहशतवाद्यांना, म्हणजे भारतातून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना आपण मारू शकतो, हे सगळे करार वगैरे जे आहेत ना, हे दोवल साहेबांची देणे. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक 2016ची, बालाकोट, ओके, बालाकोटचा जो हवाई हल्ला होता 2019चा, तो कलम 370 रद्द करणे, भारत चीन सीमापार चर्चा, ओके, डोकलाम प्रदेश जो आहे, डोकलाम प्रदेश जो की सिक्कीमच्या एकदम जवळ आहे किंवा भूतानच्या एकदम जवळ आहे, तर डोकलाम प्रदेशामध्ये भारत चीन मध्ये जे एक मोठ्या प्रमाणात वाद झाला होता, त्या भारत चीनच्या वादावरती, ओके, हा जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये डोवल यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्यानंतर परदेशातील भारतीयांना जे काढलं होतं बाहेर, जसं युक्रेनमध्ये काही लोक अडकले होते. ठीक आहे, युक्रेनमध्ये काही लोक अडकले होते किंवा इराणमध्ये काही लोक अडकले होते. वेगवेगळ्या देशांमध्ये जे लोक असे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं कार्य त्यांनी केलं होतं. वेगवेगळ्या दहशतवादी विरोधी समन्वय, सायबर सुरक्षा, बिमस्टेकमध्ये आलेल्या आता सध्या बैठकी, या सगळ्यांच्या माध्यमातून एक लक्षात येतं की यांचं जे कार्य आहे ना, यांचं कार्य खूप वेगळं आहे. ठीक आहे, यांचं कार्य खूप म्हणजे खूप वेगळं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी एक लक्षात ठेवा, अजित डोवल साहेबांच्या बाबतीत जर बघितलं गेलं तर त्यांचा बायोडाटा भरभरू नये, म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी भरपूर काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात अजित डोवल यांच्या माध्यमातून. ठीक आहे, तर हे झाले चर्चेचा विषय. म्हणजे आजच्या आपल्या लेक्चरचा जो मुख्य उद्देश होता की लोकमान्य टिळक पुरस्कार नक्की काय आहे, तो आधी कोणाला मिळाला होता, आणि ज्यांना आता जाहीर झालेला आहे त्या व्यक्तीबद्दलची आपल्याला जी महत्वाची इन्फॉर्मेशन होती, जी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्यूजपेपरच्या माध्यमातून खूप एवढं जास्त डिटेल नाही मिळत, तर न्यूजपेपरच्या थोडं पुढे जाऊन आपण महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरती आपण या ठिकाणी देत आहोत. तर ह्या चॅनल सबस्क्राईब करा. फक्त जाता जाता एक महत्वपूर्ण 2-3 गोष्टी सांगेल मित्रांनो. किरण गुरुजी ऍप्लिकेशन नावाचं एक ऍप्लिकेशन मी सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी PYQ डिकोडिंग बॅच घेतोय.
ज्याची फीज 699 होती, पण आता ती फीज 499 केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना PYQ डिकोडिंग करायचंय, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि इतिहास या 4 विषयांना पुढच्या 6 महिन्यामध्ये शिकायचंय, त्या विद्यार्थ्यांनी नक्की PYQ साठी नक्की ह्या बॅचला जॉईन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना 4 विषयांचा एकदम सखोल असा प्री प्लस मेन्स अभ्यास करायचा आहे, तर प्री प्लस मेन्स अभ्यासामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पुढे जायचंय त्या विद्यार्थ्यांना 75% डिस्काउंट आपण आपल्या किरण गुरुजी रँच बॅच नंबर 2.0 वरती दिलेली आहे. त्यामुळं एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी प्री आणि मेन्स ओरिएंटेड 4 विषय जे आहेत, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र, 4ही विषय मी शिकवतो. ठीक आहे, त्यामुळे दुसरे कुठले टीचर वगैरे या ठिकाणी नाहीये. त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीने 100% न्याय तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, चला, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.